मराठी एज्युकेशन या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो, 16व्या दिवशी आज आपण इतिहास राज्यशास्त्र याचा जो अभ्यास आहे तो करणार आहोत. म्हणजे ही एक रिव्हिजन पार्ट आहे. या रिव्हिजन पार्टमध्ये आपण लक्षात घ्यायचंय की शैक्षणिक वाटचाल कशा पद्धतीने इंग्रज कालखंडामध्ये झाली, तर त्या शैक्षणिक वाटचालींचा परामर्श आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे पाहत असताना आपल्याला लक्षात यायला पाहिजे की तर आपल्याला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर जो डे 16 म्हणजे 16व्या दिवशी इतिहास राज्य यावरचा ऑनलाईन तास पाहतोय. तर आपल्याला आज जो अभ्यास करायचा की शैक्षणिक वाटचाल कशी राहिली भारतीय प्राचीन काळामध्ये, तर होमिओपॅथी, निसर्गोपचार, त्यानंतर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषद आणि इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट अशा माध्यमांद्वारे आपल्याला ती पाहायला मिळते. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपण त्याचा जो परामर्श आहे तो पाहायचा आहे की ही शैक्षणिक वाटचाल यामध्ये, त्यानंतर पुढे अध्ययन निष्पत्तीमध्ये आपल्याला भारतीय शिक्षण प्रणालीच्या विकासाचे टप्पे सुद्धा पाहायचे आहेत की भारतीय शिक्षण जी प्रणाली आहे तिचे विकासाचे टप्पे कशा पद्धतीने होते, हे अध्ययन निष्पत्ती क्षमता आपण 9वी इयत्तेमध्ये पाहणार आहोत. ही 9वी साठी आहे की भारतीय शिक्षण जी प्रणाली आहे तिचा विकास कसा कसा होत गेला, याच्या विकासाचे टप्पे आपण पाहणार आहोत. त्यानंतर ते पाहत असताना आपल्या लक्षात येईल की भारतीय विकासाच्या प्रणालीचे जे टप्पे आहेत ते पाहत असताना आपल्याला पाहायचं आहे की भारतीय विकास प्रणालीच्या टप्प्यांमध्ये भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये अनेकांचं योगदान राहिलेलं आहे भारतीय शिक्षणामध्ये. मग डॉक्टर भाऊ दाजी लाड असतील किंवा डॉक्टर श गो भांडारकर असतील, यांचं जे आहे, त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, वीरलिंगम पंतलू असतील, त्यानंतर सर अहमद हे असतील, असे अनेकांचं महत्वाचं कार्य. या समाज सुधारकांनी शिक्षणाची सुरुवात केली नसती तर आपण खूप काही मागे असतो. आणि वर्तमान काळामध्ये जो स्त्रियांच्या जीवनामध्ये शिक्षणामुळे जो बदल परिवर्तन घडून आलेलं आहे, याच्यामध्ये या लोकांचा म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा खूप सिंहाचा वाटा आहे. आजही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? तर हो, कारण आजही स्त्री शिक्षणामध्ये म्हणजेच हिंदू समाजाला एक सन्मानाचं स्थान मिळावं म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना केली आणि बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी त्याद्वारे केली. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली RSS ची नागपूर येथे स्थापना केली आणि हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न संघटना उभारली. तर अशा पद्धतीने त्याच काळामध्ये मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ सुद्धा अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला सुरुवात केली आणि त्यांनी सुद्धा सर सय्यद अहमद खान यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सुद्धा मुस्लिम समाजाचे एक प्रकारे शिक्षण, पाश्चात्य शिक्षणाने अंगीकार करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांनी
मुहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केलं त्या काळामध्ये, हे महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की त्याच काळामध्ये ज्या चळवळी झाल्या त्या चळवळीचे टप्पे म्हणजेच भारतीय शिक्षण प्रणालीचे हे विकासाचे टप्पे सांगता येतील. त्यानंतर ब्रिटिश सत्तेचे भारतावर झालेले परिणाम. आता ब्रिटिश सत्तेचा भारतावर झालेला परिणाम, भरपूर पद्धतीने ब्रिटिश सत्तेचे भारतावर परिणाम झालेले आहेत. ते सुद्धा आपल्याला 8वी प्रकरणामधूनच पाहायला मिळेल की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे परिणाम झालेले आहेत. तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की ब्रिटिश सत्तेचे भारतावर झालेले जे परिणाम आहेत ते आपल्याला पाहायचे म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की ब्रिटिश सत्तेचे भारताच्या वर परिणाम झालेले आहेत, कारण त्यामुळे भारतामधली शैक्षणिक प्रगती झाली, हेही आपल्याला मान्य करावं लागेल. तर ब्रिटिश राजवटीत प्रशासकीय केंद्रीकरण पण झालं, आर्थिक शोषण सुद्धा झालं आणि प्राचीन भारताचा जर इतिहास पाहिला आपण तर त्यामध्ये ब्रिटिश सत्तेमुळे भारताच्या समाज जीवनावर संमिश्र असे परिणाम झाले. नवशिक्षित सुशिक्षित समाजाने घडून आणलेल्या प्रबोधनामुळे राष्ट्रीयत्वाच्या भावनेचं एक बीजारोपण त्या काळात झालं. त्याच्या अगोदर राष्ट्रीयत्वाची भावना नव्हतीच, म्हणूनच इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं, कारण तेव्हा छोटे छोटे संस्थानिक होते भारतामध्ये. असं संपूर्ण भारतामध्ये एक सत्ता पद्धत नव्हती आणि त्याचाच फायदा इंग्रजांनी घेतला. म्हणून एक तिथून पुढे इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर जे नवशिक्षित सुशिक्षित समाज होता त्यांनी जे प्रबोधन घडून आणलं त्याच्यामुळे भारतातील विविध भागामध्ये वेगवेगळ्या चळवळी उभ्या राहिल्या, देशप्रेम वाढीस लागलं. याच्यामधूनच प्रशासकीय केंद्रीकरण ब्रिटिश राजवटीत जे झालेलं होतं ते त्यांनी पाहिलं आणि याचे परिणाम म्हणून बऱ्याच दृष्टीने आपल्या लक्षात यायला पाहिजे की ते परिणाम घडून आले. आता त्यामध्ये अनेक जणांनी या ब्रिटिशांचे जे परिणाम आहेत त्याच्यामुळे अनेक समाजसुधारक भारतामध्ये तयार झाले आणि त्याचा फायदा धर्मसुधारणा, समाज सुधारणेचं पर्व सुद्धा त्या काळामध्ये घडून आलं. म्हणजे इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नव्या कल्पना, नवीन तत्वज्ञान यांचा प्रसार झाला आणि पाश्चिमात्य विचार आणि संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली. त्याच्या अगोदर पाश्चिमात्य संस्कृती कशी आहे, काय आहे, याच्यापासून खूप दूर होता आपला भारतीय समाज. तर तो याच्यामुळे इंग्रजी शिक्षणामुळे भारताच्या जवळ आला. नवीन कल्पना आणि नवीन तत्वज्ञान यांची ओळख भारतीय इंग्रजी शिक्षणामुळे झालेली आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात येईल की त्यानंतर आपल्या एक लक्षात येण्यासारखं आहे की तिथून पुढे सामाजिक व धार्मिक प्रबोधन याच्यामधूनच घडलं. आपला समाज एकजूट व्हायला एक महत्वाचं कारण ठरलं. म्हणून सामाजिक व धार्मिक प्रबोधन खूप जणांनी केलं. त्यामध्ये पुढचा जो आहे, भारतातील नवीन शिक्षण संस्थेचे संस्थात्मीकरण कसे झाले, तर भारतामध्ये नवीन नवीन शिक्षण संस्था यांचं संस्थात्मीकरण कसं झालं हे सुद्धा 8वीच्या अध्ययन क्षमतेमध्ये आहे. आता प्राचीन भारतातील विद्यापीठ, तर तुम्हाला अगोदरच सांगितलं, आपण चर्चा केली की भारतामध्ये अलीगढी विद्यापीठ असेल, त्यानंतर काशी बनारस विद्यापीठ असेल, त्यानंतर असे नवनवीन विद्यापीठांची स्थापना केली. आगरकरांनी विद्यापीठांची स्थापना केली. त्यानंतर अशा अनेक जणांनी विद्यापीठ प्राचीन भारतामध्ये होऊन गेली. मग बिहारमधलं असेल. त्यानंतर मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली, तर मुलींसाठी पहिली शाळा म्हणजे महात्मा फुले यांनी पहिली शाळा स्थापन केली.
शैक्षणिक क्षेत्रात कोणकोणत्या समाज सुधारकांनी कार्य केलं, तर त्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर हे भौतिकता, ऐतिकता आणि बुद्धिप्रामाण्य, व्यक्ती स्वातंत्र्य, आधुनिक तत्वांचा प्रमाण मानून जीवाच्या कराराने त्यांनी समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाज प्रबोधक होऊन गेलेले आहेत गोपाळ गणेश आगरकर. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे आणि बुद्धिप्रामाण्याचे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन परिवर्तनाचं विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान निर्माण करण्याचं ध्येय गोपाळ आगरकरांकडे जातं. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणखी सुधारणा करणारे जर म्हटलं तर त्यामध्ये मोडतात म्हणजे आपले डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं सुद्धा कार्य खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण त्यांनी जागतिक दर्जाचं भारतीय अर्थव्यवस्था, कायदे पंडित, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहासकार, शिक्षण तज्ञ, धर्मशास्त्र, तत्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरिस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, स्त्रियांचे कैवारी, मजूर मंत्री, त्यानंतर मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म स्थानक म्हणून त्यांचं नाव गणलं गेलेलं आहे. म्हणजे त्यांचं सुद्धा खूप मोलाचं कार्य या समाज सुधारकांचं आहे. त्याच्यानंतर धोंडो केशव कर्वे यांचं सुद्धा कार्य खूप मोलाचं आहे. महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा पुनर्विवाह यासाठी आपले 104 वर्षाचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचं जीवन सुद्धा महिलांच्या शिक्षणासाठी गेलेलं आहे. त्यांनी महाराष्ट्रातील पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली होती. म्हणजे हे पण महत्वाचं आहे. त्यानंतर ज्योतिराव गोविंदराव फुले हे सुद्धा विचारवंत आणि समाज सुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली होती. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा संस्था स्थापन केली होती. त्यांनी त्या पहिल्या महिला समाज सुधारक होत्या. स्त्री शिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांनी पती जे होते ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावलेली. पुणे येथील शिक्षण कार्य पाहून पुढे 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पती पत्नीला मेजर कॅन्डी यांच्या हस्ते सत्कार दिला होता त्यावेळेस. त्यानंतर शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतर सावित्रीबाई फुल्यांनी भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे रोज चालू ठेवले आणि गृहिणी नावाच्या मासिकामध्ये काही लेखन सुद्धा त्यांनी केलं. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून पहा विद्यार्थी मित्रांनो, 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जो जन्मदिन आहे त्या दिवशी तो बालिका दिन म्हणून साजरा केला जातो तेव्हापासून. म्हणून हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने सावित्रीबाईंचं कार्य आपल्या लक्षात येईल. म्हणून अशा पद्धतीने समाज सुधारकांचे हे वेगवेगळे जे समाज सुधारकांचे कार्य आहे त्यावर आपण प्रकाश टाकण्याचं काम या ऑनलाईन तासामध्ये केलेलं. आता काही कृती आपण सोडून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. काही कृती पूर्ण करायच्यात की 19व्या शतकात युरोपात उदयास आलेली जी मूल्य होती ती कोणती कोणती होती, तर मानवतावाद होतं, स्वातंत्र्य, समता, बंधुता, त्यानंतर विज्ञान निष्ठा, त्यानंतर बुद्धिनिष्ठा आणि राष्ट्रवाद अशी मूल्य त्यावेळेस 19व्या शतकामध्ये उदयास आलेली होती. ही मूल्य आपल्याला पुढे खूप मार्गदर्शक ठरली. त्यानंतर दुसरी कृती आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतीय समाजाची ओळख करून घेण्यासाठी इंग्रजांनी भारतातील कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला त्यावेळेस, तर भारतातील परंपरा म्हणजे रीतिरिवाज, चालीरीती, साहित्य म्हणजेच वाङ्मय, त्यानंतर भारतातील जी धर्म परंपरा आहे आणि त्यानंतर महत्वाची समाज व्यवस्था, धार्मिक रीतिरिवाज आणि राज्य व्यवस्था, न्याय व्यवस्था, संगीत या गोष्टींचा अभ्यास केला. त्यामधून कुठल्याही तुम्हाला 3 लिहायच्यात, 3 दिलेले आहेत.
तर अशा पद्धतीने ती कृती पूर्ण करायची. यानंतर पुढचा तक्ता दिलेला आहे, हे वहीत लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ज्या ज्या कृती आहेत म्हणजे हे तक्ते आहेत, हे लिहून पूर्ण करा वहीमध्ये. त्यानंतर पुढचा तक्ता पूर्ण करायचा आहे आपल्याला की विचारवंत आणि त्यांच्या संस्था. आता जशी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केला, तर राजाराम मोहन राय यांची जी आहे त्यांची ब्राह्मो समाज संस्था स्थापन केली, ब्राह्मो समाज. त्यानंतर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन नावाची संस्था स्थापन केली. आणखी भारत महिला परिषद सुद्धा स्थापन केली रमाबाई रानडे यांनी. महिलांसाठी खूप लढल्या त्या, महिलांच्या हक्कासाठी, महिलांच्या शिक्षणासाठी त्यांचं खूप कार्य महत्वाचं आहे. त्यानंतर सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज याची निर्मिती केली. अशा पद्धतीने हा तक्ता इथे पूर्ण झालेला आहे. त्यानंतर नवशिक्षिकांमध्ये कोणती नवीन जाणीव निर्माण झाली, तर पहा नवशिक्षितांमध्ये खूप जाणीवा निर्माण झाल्या, हे आपण अगोदर सुद्धा पाहिलं. नवनिर्मितींमध्ये नवनवीन शिक्षितांमध्ये त्यांनी खूप मोलाचं कार्य केलं त्या काळामध्ये. तर नवशिक्षितांनी इंग्रजांविरुद्ध एक प्रकारचं प्रबोधन करण्याचं, विज्ञाननिष्ठ लोकांना घडवण्याचं प्रसाराबरोबरच, इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच त्यांनी तत्वज्ञान, नवीन तत्वज्ञान, पाश्चिमात्य विचार आणि संस्कृती यांची भारतीयांना ओळख करून दिली. कोणती जाणीव निर्माण केली, तर पाश्चात्य संस्कृती कशी आहे तिची माहिती, तिची कल्पना, नवीन तंत्रज्ञान यांचा प्रसार त्यांनी केला. म्हणून इंग्रजी शिक्षणातून त्यांचा फायदा झाला. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलेल्या थोर व्यक्ती ज्या आहेत, तर अनेक थोर व्यक्तींचं कार्य आपल्याला सांगता येईल की ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप थोर कार्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अनेक जणांची नावं घेता येतील, जशी आपण अगोदर मग फुले असतील, फुले, शाहू, आंबेडकर म्हणजे राजर्षी शाहू, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खूप मोलाचं कार्य त्या काळात केलेलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या संस्था काढल्या आणि त्या संस्थेद्वारे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये भारतीयांना आणण्याचं महान कार्य केलं. त्यानंतर इंग्रजांनी भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्यास का सुरुवात केली, हा स्वाध्यायामध्ये आहे आणि तुम्हाला त्याचं मूल्यमापन करायचंय. म्हणजे का केली असेल, तर भारतीयांना आपले विचार समजावेत. आपला इंग्रज हे भारतामध्ये मूळ उद्देशच व्यापार हा होता. मग आपला व्यापार व्यवस्थित चालावा, त्या व्यापारासाठी त्यांनी इंग्रजी शिक्षण भारतामध्ये दिलं गेलं पाहिजे. म्हणजेच आपली जी राज्य व्यवस्था आहे ती सुद्धा करण्यास सुलभ होईल, या दृष्टीने इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली. नव्या शिक्षणाद्वारे भारतीयांना कोणत्या गोष्टीची ओळख झाली, तर राष्ट्रवाद असेल, नवीन तंत्रज्ञान असेल, नव्या कल्पना असतील, पाश्चिमात्य संस्कृती असेल, या गोष्टींची ओळख ही भारतीयांना त्यामुळे झाली. ब्रिटिशांनी केलेल्या शिक्षण सुधारणांची सचित्र माहिती तयार करा. ब्रिटिशांनी सुद्धा खूप शिक्षणामध्ये सुधारणा केल्या. मग मॅकलेची शिक्षण सुधारणा कायदा असेल, त्याद्वारे नवीन शिक्षण पद्धती, त्या अगोदर काही धार्मिक शिक्षण दिल्या जायचं ते न देता राष्ट्रीय शिक्षण कसं दिलं गेलं पाहिजे याची सुरुवात त्यांच्या काळामध्ये झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा जो ऑनलाईन किंवा ब्रिज कोर्स जो 16वा दिवस आहे इतिहास राज्याचा, तो आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला आणि त्यामधून अनेक वैचारिक गोष्टींची, भारत आणि भारतावर ब्रिटिश सत्तेचे परिणाम आणि त्यामधून झालेले शैक्षणिक वाटचाल यावर आपला हा ऑनलाईन ब्रिज म्हणजे सेतू अभ्यास दिवस 16वा हा आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला. आपले सर्वांचे धन्यवाद.